नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 43. दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, अशा प्रकारे मी, श्रीहरी, देवर्षी इत्यादिकांनी केलेली स्तुती ऐकून महादेव फारच प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांकडे कृपादृष्टीने पाहिले. मग ते दक्षाला उद्देशून म्हणाले, प्रजापती, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी सर्वांचा ईश्वर आहे. सर्वत्र स्थित असूनही स्वतंत्र आहे. मी भक्तांच्या अधीन राहतो. त्यांच्या इच्छेचा मान ठेवतो. 4 प्रकारचे पुण्यवान पुरुष माझे भजन करतात. त्यापैकी पहिला आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानी भक्त होय. या चतुर्विध विभागणीत पहिले 3 ही सामान्य श्रेणीचे भक्त असतात. चौथ्या प्रकारात मोडणारे विशेष भक्त होत. ज्ञानी भक्तालाच माझे सान्निध्य प्राप्त होते. तो मत्स्वरूप झाल्यामुळे मला सर्वाधिक प्रिय असतो. हे मी अगदी सत्य सांगत आहे. वेद आणि श्रुतींमध्ये पारंगत असणारे परमज्ञानी पुरुषच ज्ञानयोगाने माझे स्वरूप जाणून मला समजू शकतात. अल्पबुद्धीचे लोक मला ज्ञानाशिवाय जाणण्याचा प्रयत्न करतात. कर्माच्या अधीन राहणारे मूढजन वेद, यज्ञ, दान आणि तप आदी कोणत्याही मार्गाने मला यथार्थ जाणू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढे सामर्थ्य नसते. दक्षा, तू केवळ कर्ममार्ग अनुसरून या संसारातून तरून जाण्याची इच्छा करत होतास. म्हणून मी रुष्ट होऊन तुझ्या यज्ञाचा विध्वंस केला. आजपासून मला परमेश्वर मानून माझे स्वरूप कसे आहे ते नीट लक्षात घेऊन, अर्थात बुद्धिपूर्वक ज्ञानाचा आश्रय घेऊन सावधतेने कर्म कर. आता मी जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. मी धर्मदृष्टी ठेवून तुझ्या सन्मुख माझ्या सगुण स्वरूपाविषयीचे गोपनीय रहस्य प्रकट करत आहे. मी जगाचे परम कारण आहे. मी विश्वाचे आदी बीज आहे. मीच ब्रह्मा आणि विष्णू आहे. मीच सर्वांचा आत्मा, मीच सर्वांचा ईश्वर आणि मीच सर्वांच्या सर्व कर्मांचा साक्षी आहे. मी सनातन, स्वयंभू, स्वयंप्रकाश आणि निर्विशेष भेदरहित आहे. मी गुणमयी मायेत प्रवेश करून जगाची उत्पत्ती, पालन व संहार करतो. वास्तवी मी एकच आहे, पण त्या त्या क्रियांना अनुसरून ब्रह्मा, विष्णू, रुद्र ही नावे धारण करतो. मी परब्रह्म परमात्मा आहे. या विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे. मी सृष्टीरूप आहे आणि सृष्टीतील प्रत्येक घटक मत्स्य स्वरूप आहे. मी एकमेव आहे, केवळ विशुद्ध आहे. ज्याप्रमाणे मनुष्य आपले मस्तक, हात आदी अवयवांबद्दल हे माझ्याहून भिन्न आहेत अशी परकीय बुद्धी ठेवत नाही, त्याप्रमाणे माझा भक्तही माझ्यात आणि प्राणीमात्रात भिन्नता पाहत नाही. जो मनुष्य मी, ब्रह्मदेव आणि विष्णू हे एकरूप आहेत असे समजतो, त्याला शांती प्राप्त होते. परंतु जो नराधम आम्हा तिघांना भेदबुद्धीने पाहतो, तो सूर्य चंद्र असेपर्यंत नरकात खिप्पत पडतो. जर कोणी विष्णू भक्त माझी निंदा किंवा अवहेलना करील अथवा माझा भक्त असूनही श्रीहरीची उपेक्षा करेल, तर त्याला माझा क्रोध सहन करावा लागेल. तुला दिलेले सर्व शाप त्याला लागतील आणि तो आत्मज्ञानापासून वंचित राहील. शंकराचे ते सुखदायक बोलणे ऐकून सर्व देवता, ऋषी, मुनी आणि श्रेष्ठ विद्वानांना फार आनंद झाला. दक्षही आपल्या कुटुंबासहित मोठ्या प्रेमाने शिवभक्तीत मग्न झाला. तेथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिवजींचे गुणगान करू लागले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महादेवांनी त्या सर्वांना इष्ट वरदाने दिली. दक्ष शिवनामाचा जप करू लागला. त्याने शिवजींची अनुज्ञा घेऊन पुन्हा यज्ञारंभ केला. त्यात सर्वजण आनंदाने सहभागी झाले. या यज्ञात सर्वप्रथम शिवजींना भाग देण्यात आला. इतर देवतांनाही त्यांचे भाग देण्यात आले. दक्षाने ब्राह्मणांना दाने दिली.
महादेवांचे गुणगान करत यज्ञातील सर्व कर्मे भक्तिपूर्वक संपन्न केली. अशा प्रकारे शिवजींच्या कृपाप्रसादाने आणि देवांच्या, मुनींच्या व ऋत्विजांच्या सहयोगाने तो यज्ञ सानंदपूर्ण झाला. त्यात कोणतेही विघ्न आले नाही, कसलीही कमतरताही पडली नाही. सर्व निमंत्रित सुखी झाले आणि संतुष्ट होऊन शिवस्तुती करत आपापल्या स्थानी गेले. भगवान शिवजींच्या सुयशाने गुणगान करत मी आणि श्रीहरी आपापल्या लोकी परतलो. सत्पुरुषांचे आश्रयस्थान असलेल्या भगवान शंकरांचा दक्षाने थोर सन्मान केला. त्याचा प्रीतीपूर्वक निरोप घेऊन ते आपल्या गणांसह प्रसन्न चित्ताने कैलासावर गेले. निवासस्थानी आल्यावर शिवजींना आपल्या प्रिय पत्नीची प्रकर्षाने आठवण होऊ लागली. त्यांनी आपल्या मुख्य गणांना तिची कथा सांगण्यास सुरुवात केली. त्या सार्वभौम प्रभूला लौकिक आचाराप्रमाणे पत्नीच्या वियोगाचे दुःख झाले होते. तो महाज्ञानी पुराण पुरुष तिचे चरित्र कथन करत एकाकी राहून कालक्रमणा करू लागला. शिवजींचा महिमा अनंत आणि अगम्य आहे. सद्भक्तीनेच त्याची अनुभूती येते. शिवचरित्राचे श्रवण पठण केल्याने उत्तम सुख आणि सद्गती प्राप्त होते. नारदा, दक्ष कन्येने स्वदेहाचा त्याग करून कालांतराने हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. ती कथा प्रसिद्धच आहे. तिने मोठे तप करून शिवजींना प्राप्त करून घेतले. शिव अर्धांगिनी होऊन ती गौरी अद्भुत लीला करू लागली. अशा प्रकारे मी तुला परमदिव्य, भुक्तिमुक्तिदायक आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारे हे सतीचरित्र वर्णन करून सांगितले. हे आख्यान अत्यंत पवित्र, पापांना दूर करणारे आणि दुसऱ्यांना पावन करणारे आहे. स्वर्ग, यश, आयुष्य आणि पुत्र पौत्र देणारे आहे. जो भक्तिमान पुरुष हे आख्यान लोकांना सांगेल आणि जो हे भाव भक्तीने ऐकेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याला परमगती प्राप्त होईल. अध्याय 43 समाप्त.